नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत, ज्यांचे स्टॉप झालेले आहेत आणि ज्यांचे काही कारणास्तव हप्ते अकाउंटला जमा होऊ शकले नाहीत, अशा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बाब म्हणजे जून 2026मध्ये काय होणार आहे, परत KYCची प्रक्रिया किंवा मग दुरुस्तीची प्रक्रिया. आपल्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्यात दुरुस्ती करता येणार आहे. अशी एक ही होणार आहे, चालू होणार आहे KYCची प्रक्रिया. आणि त्यामुळं मग काय होणार आहे, ज्यांचे स्टॉप झालेले बंद पडलेले हप्ते असतील लाडक्या बहिणींचे, ते काय होणार आहे तर परत चालू होणार आहेत. मग त्यासाठी तुमचं आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आणि आधारला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा. म्हणजे मग त्यामध्ये जे फॉर्ममध्ये जे काही चूक झालेली असेल त्या आपल्याला काय करता येणार आहे, तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे. आणि मग दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. लवकरच काय होणार आहे, जूनमध्ये ही प्रक्रिया चालू होईल. ज्यांचे स्टॉप झालेले हप्ते असतील, बंद पडलेले असतील, ते काय केले जातील, दुरुस्ती केल्यानंतर चालू होतील. कारण काही महिला पात्रता निकषामध्ये बसूनही त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, बंद पडलेले आहेत, स्टॉप केलेले आहे. अशा महिलांनाही परत काय होणार आहे, परत चान्स मिळणार आहे हप्ते मिळण्याचा. आणि त्यानंतर काही महिलांचे KYC करूनही किंवा मग KYCची दुरुस्ती करूनही हप्ते काय झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. अशा महिलांनासुद्धा काय होणार आहेत, हप्ते चालू राहणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जवळच्या शेतू सुविधा केंद्राशी सध्या चालू वगैरे झालेलं नाही, पण जूनमध्ये 100% काय होणार आहे, त्यामध्ये बदल करण्यास किंवा दुरुस्ती करण्याचा ऑप्शन येणार आहे. त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, बंद पडलेले आहेत काही कारणास्तव, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लवकरच मग जूनमध्ये दुरुस्त करून घ्यायचं आहे. कारण काही लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, KYCची प्रक्रिया ही काय केलेली नाही, त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळं मग काय झालेलं आहे, काही लाडक्या बहिणींचे पैसे स्टॉप केलेले आहेत, होल्ड केलेले आहेत. आणि काही लाडक्या बहिणींचे KYC केलेली आहे, पण दुरुस्तीची प्रक्रिया परत त्यांनी केलेली नाही, कालावधी देऊनही. अशा लाडक्या बहिणींचे हे हप्ते काय झालेले आहेत, त्याकडे दुर्लक्ष न केल्यामुळं बंद पडलेले आहेत. काही आधारचा प्रॉब्लेम असेल, काहींचं काही आधार कार्ड काढल्यापासूनही त्यामध्ये काही बदल चेंजेस केलेले नाहीत किंवा मग अपडेट केलेलं नाही, ते इनॲक्टिव्ह आधार दाखवत असतं. त्यामुळं मग जे लाडक्या बहिणींचा आधाराचा काही बदल नसेल केला, अपडेट नसेल केला, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, तात्काळ बदल करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काही लाडक्या बहिणींचे हप्ते काय झालेले आहेत, आता मध्यंतरी मार्च एप्रिलचा हप्ता पडला नाही, त्याच्या अगोदरची पडलेले आहेत. त्यांचं फॉर्मचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्या व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्रता निकष जे लावलेले होते शासनाने, त्या निकषामध्ये ते बसत नसल्याकारणानं मग परत त्यांचे हप्ते काय केलेले आहेत, स्टॉप केलेले आहेत. परत जूनमध्ये त्यांना काय होणार आहे, चान्स मिळणार आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन येणार आहेत. त्यानंतरही तुमचे हप्ते काय होऊ शकतात, चालू वगैरे होऊ शकतात. हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचे आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतर जूनमध्ये काय होणार आहे, निश्चित स्वरूपात काय होणार आहे, त्याचं ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी, चेंजेस करण्यासाठी. आणि ज्यांचे थकीत हप्ते वगैरे असतील, ज्यांचे बंद पडलेले असतील, अशा लाडक्या बहिणींना 100% काय होणार आहे, चान्स मिळणार आहे. धन्यवाद.